नमस्कार बंधू भगिनींनो, सनातन सत्य यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धाळू भक्तांचे, ईश्वराच्या लाडक्यांचे मनपूर्वक स्वागत. बंधू भगिनींनो, आज आपण अशा विषयावरती चर्चा करणार आहोत जो सर्वांच्या मनामध्ये प्रश्न असतो की गुरु का करावा, गुरु कोणी करावा, गुरु किती करावेत, गुरु बदलावा का. आणि सर्वात महत्त्वाचा विषय तो म्हणजे गुरुद्रोहाचे पाप काय असते, काय असतो गुरुद्रोह. या संदर्भात आज आपण चर्चा करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, सर्वांना शेअर करा. बंधू भगिनींनो, अनेक लोकांच्या मनामध्ये असा गैरसमज निर्माण झालेला आहे की आपल्या पाठीमागचे त्रास जाण्यासाठी गुरु करायचा असतो. कोणाला वाटतं की कर्ज फेडण्यासाठी गुरु करायचा असतो, कोणाला वाटतं आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी गुरु करायचा असतो. अज्ञानातून तुम्ही जे काय बोलताय ते मी समजू शकतो, परंतु खऱ्या अर्थानं गुरु का करायचा असतो तर हा मनुष्य जन्म अतिशय दुर्लभ आहे. शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की 84 लक्ष योनी जन्म घ्यावे लागतात, किडा, मुंगी, वृक्ष, वेली वगैरे वगैरे. आणि या प्रत्येक जन्मामध्ये नाना तऱ्हेच्या यातना सहन करावे लागतात, प्रचंड यातना सहन करावे लागतात. हे केल्यानंतर शेवट मनुष्य जन्म मिळतो. आणि हा मनुष्य जन्म जो मिळतो तो या जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होण्यासाठी मिळत असतो. आता या जन्म मरणाच्या फेऱ्यातून तुम्हाला कोण मुक्त करेल? परमेश्वर नाही. जन्म मरणाच्या फेऱ्यातून तुम्हाला मुक्त करण्याचं काम तुमचे गुरु करतात. गुरु म्हणजे कोण? कदाचित दगडातील मूर्ती मनुष्याला मार्गदर्शन करत नसेल किंवा ते शक्य नसेल म्हणून ईश्वरानं गुरुची निर्मिती केली. गुरु हा जरी मनुष्य असला तरी तो ईश्वराचं दुसरं रूप असतो. आणि म्हणून मग जन्माला येणाऱ्या प्रत्येक मनुष्यानं गुरुदीक्षा घेणं गरजेचं आहे, गुरु करणं गरजेचं आहे. आता प्रश्न एक असा निर्माण होतो की हल्ली जे चाललेलं आहे, अध्यात्माचं जे पतन चालू आहे, मी नेहमी म्हणतो, अगदी माझी 2 वर्षापासूनची व्हिडिओ तुम्ही पाहिले तरी सांगतोय मी की आत्ताचा हा जो काळ आहे हे अध्यात्माचं सर्वात मोठं पतन चालू आहे. म्हणून तर आज आपण असे जे काही अध्यात्मामध्ये मॅटर घडत आहेत, घटना घडत आहेत, तर आता प्रश्न निर्माण होतो की कोणता गुरु करावा, कोणत्या गुरुवरती भरोसा ठेवावा. आणि आजच्या काळात कोणत्या बुवा बाबाच्यावरती भरोसा ठेवावा. तर आता हा माझ्या समोर देखील फार मोठा प्रश्न आहे की तुम्हाला मी कसं सांगू की अशी व्यक्ती खरी असते आणि अशी व्यक्ती खोटी असते. याचे मापदंड काय, याचा नियम काय. तर इथं मी देखील हरलोय. मी असं नाही सांगू शकत की ही व्यक्ती खरी असते, अशी वागणारी व्यक्ती खरी असते आणि अशी वागणारी व्यक्ती खोटी असते, हे मी सांगू शकत नाही. परंतु ईश्वराला तुम्ही नम्रपणे प्रार्थना करू शकता की हे ईश्वरा, मला योग्य असतील ते गुरु दे, तुझ्या कृपेने मला योग्य गुरु मिळू दे. म्हणून ईश्वराला प्रार्थना करा, आराधना करा. एक दिवस ईश्वर तुम्हाला खऱ्या गुरूंच्या पर्यंत तुम्हाला नक्की पोचवेल. आता गुरु किती करावेत, गुरु किती करावेत हा शब्द आला की आपल्याकडे एक नेहमी उदाहरण असतं की दत्तात्रयाने 24 गुरु केले. अरे तू काय दत्त आहेस का? तू मनुष्य आहेस. आणि दत्तात्रयाने जे 24 गुरु केले, सद्गुरु नव्हे. अध्यात्मामध्ये एकच सद्गुरू असतो, एकच गुरु करायचा असतो, सद्गुरू करायचा असतो. गुरुचा अर्थ थोडासा वेगळा आहे की जो तुम्हाला काय ज्ञान शिकवतो. तुम्हाला आईने तुमच्या भाकरी करायला शिकवल्या तर आई देखील तुमचा गुरु झाले. शाळेतील शिक्षक देखील तुमचे गुरु झाले. कोणी तुम्हाला सायकल चालवायला शिकवली तरी तो तुमचा गुरु झाला, कारण तो तुम्हाला काहीतरी शिकवतोय. पण सद्गुरू म्हणजे सत्याचं दर्शन घडवणारा,
ईश्वराचा साक्षात्कार घडवणारा सद्गुरू हा एकच असतो आणि सद्गुरू एकच करायचा असतो. पण प्रश्न असा येतो की आम्ही गुरु केले, गुरु करण्यापूर्वी गुरु खूप छान बोलले, गोड बोलले, त्यानंतर गुरु आमचा कॉन्टॅक्ट करत नाहीत, आमच्या शंकांचं समाधान करत नाहीत, आम्हाला मार्गदर्शन करत नाहीत. शेवटी गुरुचा अर्थ काय होतो? जो तुम्हाला अध्यात्म शिकवतो, प्रभूपर्यंत पोहोचवतो, विद्या शिकवतो, सदैव तुम्हाला ज्ञान देतो, आणि असे गुरु नाहीत तर त्यांना आम्ही बदलू शकतो का? निसंशयपणे बदलू शकता, कारण ते गुरु या व्याख्येत बसतच नाहीत. जे गुरु या व्याख्येत बसत नाहीत त्यांना तुम्ही बदलू शकता नक्कीच. त्यामुळे प्रश्न आहे की सद्गुरू हे एकच करायचे असतात. गुरु गुरु या व्याख्याला शोभणारा नसेल, तसा वागत नसेल, तर गुरु तुम्ही दुसरा गुरु निसंशय करू शकता, यामध्ये काही पाप वगैरे लागत नाही. आता तुमचा तिसरा प्रश्न, किंवा शास्त्रामध्ये शिवपुराणात असेल, बऱ्याच ठिकाणी बऱ्याच शास्त्रामध्ये हे सांगितलेलं आहे की गुरुद्रोहासारखे मोठे पाप नाही. काय असतो हा गुरुद्रोह? गुरुद्रोह म्हणजे गुरूंशी गद्दारी करणं, गुरूंच्यावरती संशय घेणं, गुरूंच्या कार्यात सहभागी न होणं, गुरूंच्या आज्ञा न पाळणं, गुरूंचा तिरस्कार करणं, गुरूंच्या वरती षडयंत्र करणं, गुरूंनी अनेक वेळेला सांगून देखील त्यांच्या आज्ञांचा भंग करणं, अशा प्रकारच्या ज्या गोष्टी शिष्याकडून होतात याला गुरुद्रोह म्हणतात. आणि हे मी म्हणत नाहीये, मनुस्मृतीपासून ते शिवपुराणापर्यंत तुम्ही शास्त्र वाचून पहा, या शास्त्रांच्या मध्ये गुरुद्रोहाचा उल्लेख आहे आणि हे पाप भयंकर असतं. शिवपुराणात तर सांगितलेलं आहे की गुरुद्रोहासारखं पाप ना भूतकाळात आहे ना भविष्य काळात आहे, ह्याच्यासारखं पाप नाही. इतकं मोठं पाप असतं. कारण जर ईश्वर रुसला, ईश्वर तुमच्यावरती रुसला, तर गुरु त्याला पुन्हा खुश करतील आणि पुन्हा ईश्वर तुमच्या खुश होईल. परंतु जर गुरु रुष्ट झाले तर देव सुद्धा त्यांना खुश करू शकत नाही. तुमच्यावरती गुरु रुष्ट झाले. विषय काय आहे? मुळात हल्ली जो अध्यात्माचा बाजार झालेला आहे की गुरु शिष्य परंपरा ही फार प्राचीन आणि फार एक लंबी प्रोसेस आहे, मोठी प्रोसेस आहे. तुम्ही आला, गुरुदीक्षा घेतली आणि लगेच तुम्हाला ईश्वर प्रसन्न झाला, लगेच तुम्ही सिद्ध झाला, असं अजिबातच होत नाही. अजिबात होणार नाही. असं वेळ द्यावा लागेल. गुरु तुमच्या परीक्षा घेतील, गुरूंच्या आज्ञा पाळाव्या लागतील, खूप काय होईल. बरेच वर्ष जातील, तरी देखील कदाचित हाती काय लाभणार नाही. तरी देखील जो टिकून राहील त्याच्यावरती गुरूंची कृपा होईल. शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, गुरु कृपा ही केवलम शिष्यस्य परम मंगलम. गुरूंची कृपाच शिष्याचं परम मंगल करते, इतर त्याला पर्याय नाहीये. त्यामुळे तितिक्षा पाहिजे, प्रतीक्षा पाहिजे, थांबता आलं पाहिजे, धैर्य पाहिजे. जरा हल्ली काय प्रॉब्लेम झालाय की तुम्ही गुरूंची भक्ती असेल, ईश्वराची भक्ती असेल, संसारामध्ये तोलता. जरा काय नुकसान झालं की आम्ही गुरूंच्याकडे जातो पण आमचं नुकसान झालं, आम्ही देवाची भक्ती करतोय पण नुकसान झालं. जरा काय संकट आलं, चला देवावरती ठोकून द्या, गुरूंच्या वरती ठोकून द्या. म्हणजे तुमच्या भक्ती अशा असतात. अशी भक्ती नसते. कारण मी पहिल्यांदाच सांगितलंय, या जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होण्यासाठी तुम्ही गुरुदीक्षा घेत आहात. गुरुदीक्षेशी प्रामाणिक राहता आला पाहिजे. तर अन्यथा जर तुमचे गुरु खरे असतील आणि तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे गुरूंच्या आज्ञेचं उल्लंघन करणं, गुरूंनी किती वेळा जरी सांगितलं तरी न ऐकणं, स्वतःच करणं, गुरूंची निंदा करणं, गुरूंशी खोटं बोलणं. जसे की कसं बोलणं खोटं, वेगवेगळ्या पद्धतीनं. जसे की आता एका शिष्याचं उदाहरण देतो.
एका शिष्याला राहायचं होतं जाऊन लॉजवरती आणि तो गुरुंना सांगतोय की मी अमक्या तमक्या गावाला रात्रीच राहायला चाललोय. तर असं गुरुंना खोटं सांगणं, गुरुंना एक सामान्य व्यक्ती समजणं, अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या गुरुद्रोहामध्ये मोजल्या जातात. एवढ्या सगळ्या लफडे करण्यापेक्षा मग गुरुदीक्षा घेऊच नका. गुरुदीक्षा हा खेळ नाही. आणि जर तुम्ही खेळ करत असाल तर तुमच्या आयुष्याचा देखील खेळ होतो. म्हणून गुरुभक्ती योग व्यवस्थित निभवता आला पाहिजे, गुरूंशी एकनिष्ठ राहता आलं पाहिजे. अन्यथा नका करू हे. खा प्या मजा करा, संसार करा, आनंदाच्या गोष्टी आहेत. या क्षेत्रामध्ये नका येऊ. या क्षेत्रामध्ये आला जर काही चुका झाल्या तर शास्त्रामध्ये असे काही दंड देखील सांगितलेले आहेत. स्वतः ईश्वर देतो, ही सृष्टी तुम्हाला त्याचा दंड देते. खऱ्या गुरूंशी केलेला छल तुम्हाला कधीच सोडत नाही. म्हणून हे करू नका. गुरूंशी एकनिष्ठ राहा, भक्ती मार्गात मोठे व्हा, रिलॅक्स राहा, आनंदी राहा. भक्ती म्हणजे फार काहीतरी मोठी गोष्ट अशातला भाग नाही आहे. अगदी साधी सोपी करून गुरु तुम्हाला भक्ती सांगत असतात आणि गुरूंच्या चरणी, ईश्वराच्या चरणी लीन राहा, मस्त राहा, आनंदी राहा. जय आदिशक्ती.